विविध भारती पुणे ठळक बातम्या 2045 पर्यंत भारतामध्ये एकंदर लोकसंख्येमध्ये सुमारे 18 कोटी कार्यरत वयोगटातील मनुष्यबळ वाढेल आणि अर्थव्यवस्था वाढीला जास्त पोषक ठरेल असा अंदाज जेफ्रीज या जागतिक गुंतवणूक कंपनीनं वर्तवला आहे. या कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की जगाच्या पातळीवर सध्या भारतामध्ये 25 ते 64 या वयोगटातील सुमारे 96 कोटी नागरिक काम करतात. सध्या बेरोजगारीचा दर गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी आहे. कार्यरत मनुष्यबळ सातत्यानं 2045 पर्यंत वाढत राहील आणि यामध्ये महिलांचा वाटाही मोठा असेल. यामुळे आर्थिक वाढ आणि गुंतवणूक यासाठी हे अत्यंत पोषक वातावरण असेल. याउलट चीनमधील कार्यकारी मनुष्यबळ कमी होण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजातील सद्भावना आणि एकता कायम राहून सर्वत्र सुख समृद्धी नांदो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळ इथं मालोजीराजे यांची गढी आणि शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी सर्व संबंधित विभागांनी सुधारित प्रस्ताव तयार करून तातडीनं राज्य समितीकडे पाठवावा असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात काल एक बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल मधल्या हरसिद्धी माता मंदिर इथं भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याकरता 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ असं आश्वासन पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. हरसिद्धी माता मंदिरात काल सत्तार यांनी मंदिर परिसराची पाहणी केली आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून